स्वागत करत आहे. मोठ्या संख्येत आपण आलेला आहात. कदाचित आपल्याला वाटत असेल राजकीय विषय आहे. अर्थात ह्या आठवड्यात अनेक घडामोडी झाल्यात ज्या चर्चा करण्यासारख्या आहेत. कदाचित जो मी विषय घेत आहे तो तुमच्या हेडलाईन्सवर आला असेल नसेल मला माहिती नाही. याच आठवड्यात आपल्याला आठवत असेल 30 मेला जवळपास 21,000 कोटी आपल्या स्टॉक मार्केटमधून FISनी पुल आउट केलेले आहेत. CBSE असेल, नीट असेल, हे सगळे विषय आहेत. काल परवाकडेच दिल्लीची आग असेल भयानक, ती घडलेली आहे. महागाईवर आमची रोज आंदोलनं सुरू आहेत. आजच पेपरमध्ये आणि सगळ्या बातम्यांमधून आम्ही पाहतोय राजेश मेहता नावाची एक जी व्यक्ती आहे, 15 लाख कोटीचा जवळपास घोटाळाच हेच म्हणावं लागेल आपल्याला. त्याच्यात LICचे 1600 कोटी बुडलेले आहेत. रुपयाची किंमत ढासळत चाललेली आहे. आणि हे सगळं होत असताना साधारणपणे सरकारकडून उत्तर कुठे येत नाही. पण आजचा जो विषय तो फार महत्त्वाचा घेतलेला आहे मी विषय, कारण आपण इथे येत असताना मुंबईत कधी नाही अशी उष्णता आपल्याला जाणवली असेल. उन्हाळा तर आहेच, समजू शकतो आपण उन्हाळा. आत्तापर्यंत पाऊस पडायला पाहिजे, नाही पडायला पाहिजे, अंदाज जो लागतो ते डिपार्टमेंटचं खरं ठरतं खोटं ठरतं. पण आजचा जो उन्हाळा आहे, आजची जी उष्णता आहे ती एवढी भयानक आहे, आपल्याला वाटते की लू सुटलेली आहे. आणि आपण उत्तरेतल्या कुठच्या राज्यात आहोत जिथे उष्णतेच्या वेळी जसं एक आपल्याला वातावरण वाटतं तसं वाटत आहे. पण हे सगळं अचानक घडलेलं नाही आहे. हे अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही याच्यावर बोलत आलेलो आहोत, विषय मांडत आलेलो आहोत, लढत आलेलो आहोत, झगडत आलेलो आहोत. काल परवाकडेच आपण पाहिलं असेल, आम्ही मुंबईतली जी कांदळवनं आहेत 45,000 कापली जातात त्याच्या विरोधात आंदोलन तर केलंच. पण गोराईमध्ये आम्ही जे मॅनग्रोव्ह पार्क केलं त्याचं उद्घाटन करा ह्याच्या मागे लागलं आणि त्याच्यासाठी पण आंदोलन केलं. आज जो आपल्यासमोर विषय आणत आहे तो हाच आहे की गडचिरोलीमध्ये एका टायगर कॉरिडॉरमध्ये मायनिंगसाठी परवाने दिले जात आहेत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की मायनिंग हे अनेकदा जंगलांमध्येच होतं, जंगलाच्या आसपासच्या परिसरात होतं. तिथे ही जी एक नॅचरल वेल्थ असते, नॅचरल रिसोर्स असतात त्या आजूबाजूच्या परिसरात असतात. पण हे जे चाललेलं आहे, हा प्रकार जो चाललेला आहे तो एवढा भयानक चाललेला आहे. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कसा ताळमेळ नाही आहे, कशी सांगड घातली जात नाही आहे, कशी एकमेकांच्या परवानग्यांसाठी पण थांबत नाही आहेत, एखाद्या उद्योगपत्यांना देण्यासाठी कशी ही रेस लागलेली आहे, ह्याची क्रोनॉलॉजी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल अरावलीबद्दल तर विषय घेतलेलाच आहे. तिकडच्या स्थानिक जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, चिटको आंदोलनसारखं आंदोलन केलं. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे उतरले आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं. अरावली वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला त्या निर्णयावर मागे जायला लागलं. अंदमानबद्दल तर चर्चा जोरात सुरू आहे. अंदमान नष्ट झालं, तिकडची जी एक नैसर्गिक संपत्ती ती नष्ट झाली तर काय राहणार नेमकं त्या बेटांवर, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. मागच्याच महिन्यामध्ये नाही तर त्याच्या थोड्या आधी म्हणजे मे आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये चंद्रपूर इथे लोहार डोंगरी नावाची एक माईन उघडणार होते. तीही ताडोबा आणि अजून एका टायगर रिझर्वच्या बरोबर टायगर कॉरिडॉरमध्ये होती. मी तो विषय अधिवेशनात घेतला. तिथे बंडू धोत्रे आमचे मित्र ते उपोषणाला बसले आणि सरकारला त्याच्यावर मागे जायला लागलं. पण गडचिरोलीमधला विषय एवढ्यासाठी महत्त्वाचा होतो कारण तिकडचे जास्ती करून जे प्रकल्प असतील ते तेवढे मीडियाच्या लाईमलाईटमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. आणि आता जर आपण पाहिलं तर गडचिरोलीमध्ये जी गावं आहेत, हेद्री आहे, बांदे आहे, परसलगोंडी आहे आणि राऊंड परसलगोंडी आहे, तिथे ताडोबा इंद्रावती टायगर कॉरिडॉरमध्ये हे मायनिंगचं प्रोजेक्ट लॉईड्स कंपनीला दिलं जात आहे. हे कुठच्या कंपनीला दिलं जातं आहे देणं घेणं नाही, त्यांचा तो अधिकार आहे कुठेही घेण्याचा. पण ज्या प्रकारे दिलं जात आहे आणि जिथे दिलं जात आहे त्याला स्थानिक जनतेचं, पर्यावरणवाद्यांचं, जे कोणी लॉजिकल विचार करतात ह्यांचा आणि आमचा सर्वांचा विरोध आहे. ह्याचं कारण एकच आहे, कारण हे जे पूर्ण माईन दिली जात आहे ती बरोबर प्रोटेक्टेड टायगर कॉरिडॉरमध्ये दिली जात आहे. पण गंमत अशी आहे की एका बाजूला केंद्र सरकार, एका बाजूला केंद्रीय जे खातं आहे ते सांगतं की हे टायगर कॉरिडॉर आहे. जे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी आहे त्यांचं म्हणणं पण हेच आहे की 32 टायगर कॉरिडॉर्स आपल्या देशातले आणि बाकी सगळीकडे जिथून जिथून टायगर मूव्हमेंट असते किंवा वाईल्ड लाईफ मूव्हमेंट असते त्याला डीम्ड टायगर कॉरिडॉर हे आपण असंच समजतो. पण आता तुम्ही बघा, गंमत अशी झाली आहे, हे डीम टायगर कॉरिडॉर किंवा टायगर कॉरिडॉरची जी अट आहे ती डायल्यूट करण्यासाठी मागच्या वर्षी म्हणजे 17 एप्रिल 2025 रोजी स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ जो आहे आपल्याकडचा राज्यातला, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत, मग त्याच्यात काही टेक्निकल मेंबर्स असतात, काही NGO असतात, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असतात. त्यांनी 17 एप्रिलच्या दिवशी निर्णय घेतला की आपल्या राज्यातले सगळे टायगर कॉरिडॉर्स किंवा हे डीम टायगर कॉरिडॉर्स डायल्यूट करून टाका. इथे तुम्ही लायसन्स देऊ शकता, परवाने देऊ शकता. कशासाठी? तर खणींसाठी, मायनिंगसाठी लायसन्स देऊ शकता. ह्याच निर्णयाच्या विरुद्ध मागच्या जूनमध्ये म्हणजे 2025च्या जूनमध्ये एक PIL झाली कोर्टात.
त्या PILची अखेरची सुनावणी फेब्रुवारी 2026 12 फेब्रुवारी 2026मध्ये झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत रिझर्व फॉर ऑर्डर आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने रिझर्व फॉर ऑर्डर आहे. असो, रिझर्व फॉर ऑर्डर असल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल एखादा विषय जेव्हा रिझर्व फॉर ऑर्डर असतो त्याचा अर्थ हाच असतो की हे सबज्युडिस असतो. सबज्युडिस असताना देखील ह्या 28 तारखेला म्हणजे 28 एप्रिल 2026ला PCCF श्रीनिवास रेड्डी नावाचे आहेत, प्रिन्सिपल कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा कारण त्यांना अर्थात विचारलं गेलं की ही जमीन आपण मायनिंगसाठी देऊ शकतो का. हे त्यांचं पत्र आहे 28/4/2026. ह्याच PCCFच्या पत्रामध्ये जे त्यांनी ॲडिशनल सेक्रेटरी फॉरेस्टनं दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आफ्टर एक्झामिनिंग द प्रोव्हिजन्स वगैरे जी काही तांत्रिक भाषा असते ती सगळं करून त्यांनी सांगितलेलं आहे की हा डीम टायगर कॉरिडॉरमध्ये येत आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला नॅशनल टायगर अथॉरिटी आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफकडे जायला लागेल. हे ह्या 28 तारखेच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. 28 एप्रिल. आता हे झालं तरी सरकारला घाई लागली होती. बरं, हे पण सरकारला माहिती आहे की जर हा सगळा जो प्रकल्प आहे किंवा हे जे सगळा हा जो प्रस्ताव आहे तो केंद्राकडे गेला, कदाचित उशीर येऊ शकतो, कदाचित नाकारला जाऊ शकतो, कारण हा ताडोबा आणि इंद्रावती जे 2 टायगर रिझर्व आहेत त्याच्या कॉरिडॉरमध्ये. बरं, ताडोबा म्हणजे आपण जगाला सांगतो की जर तुम्हाला हमखास वाघ बघायचं असेल तर ताडोब्यामध्ये या, महाराष्ट्रातलं आमचं पर्यटन बघा, आमचं पर्यावरण बघा, आमचे वाघ बघा. कुठे जायला सांगतो आपण? ताडोब्यामध्ये. हेच बरोबर 13/5/2026चं पत्र आहे ह्याच PCCFचं, ज्यांनी आता लिहिलेलं आहे चीफ कॉन्झर्वेटर फॉरेस्ट यांना गडचिरोली सर्कलचं, की हे सगळं ठीक आहे, मी आधी पत्र लिहिलं होतं, पण एखादा रिपोर्ट असा येतो, इट हॅज ऑल्सो बीन रिपोर्टेड that the project area does not fall within tiger corridors delineated in NTCA's tiger population report. म्हणजे काय? तर म्हणजे जो एप्रिलमधलं पत्र आहे त्यालाच विरोधाभास म्हणजे हे पत्र येतं आणि ह्या पत्रामध्ये सांगितलं जातं की कुठचं तरी ह्यांनी रिपोर्ट पाहिलेला आहे ह्याच PCCFनी की आता ते टायगर कॉरिडॉर नाही आहे. एका बाजूला आम्ही पाहतो अधिवेशनात देखील अनेक आमदार सांगत असतात की बिबटे येत आहेत आता लोकांच्या वस्तीमध्ये, वाघ येतात लोकांच्या वस्तीमध्ये, पण दुसऱ्या बाजूला हेच श्रीनिवास रेड्डी सांगतात हा पूर्ण